अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा 17 ऑक्टोबर गुरुवार। खरं तर आज असणारा गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज कोजागिरी पौर्णिमा आहे। बघा, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी काल 16 ऑक्टोबर बुधवारच्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा ही साजरी केली असणार। मात्र यावर्षी पहिल्यांदाच संपूर्ण 2 दिवस आपल्याला पौर्णिमेचा योग आहे, कारण 16 ऑक्टोबर बुधवारच्या दिवशी रात्री 8:40 ही पौर्णिमा सुरू झालेली आहे, तर गुरुवारी दुपारी 4:46 ही पौर्णिमा समाप्त होणार आहे। मात्र शास्त्रात असं सांगितलं जातं की जी ही तिथी सूर्याने पाहिलेली असते तर तीच तिथी उपाय आणि सेवा करण्यासाठी गृहीत धरली जाते। काल सुरू झालेली पौर्णिमा ही आज सकाळी सूर्याने पाहिलेली आहे, त्यामुळे पौर्णिमेचे जे उपाय करायचे आहेत, सत्यनारायण करायचं आहे, हे सगळं काही आपल्याला आजच्याच दिवशी करायचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे। सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा, पण हा उपाय तुम्हाला आपल्या मुलांसाठी करायचा आहे। मुलं सतत चिडचिड करत असतील, मुलं तुमचं ऐकत नसतील, सतत मुलांच्या पाठी एखादा आजार लागलेला असेल, तुमची मुलं जर व्यवसाय करत असतील आणि त्या व्यवसायामध्ये जर त्यांना यश मिळत नसेल, किंवा तुमची मुलं नोकरी करत असतील आणि त्या नोकरीत त्यांची प्रगती होत नसेल, तर मुलांना यश मिळण्यासाठी, त्यांची भरभरून प्रगती होण्यासाठी, मुलांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हा एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। आज पौर्णिमा तिथीला रात्री आपल्याला आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरवून घराच्या बाहेर फेकायची आहे। ही एक वस्तू मुलांवरून जर आज पौर्णिमा तिथीला तुम्ही उतरवून घराच्या बाहेर फेकली, तर त्या वस्तूसोबत तुमच्या मुलांची इडापिडा, नकारात्मकता, बाधा, आजारपण, अपयश सगळं घराच्या बाहेर फेकलं जाईल। आणि जेव्हा सगळं काही वाईट घराच्या बाहेर जाईल, तेव्हा घरामध्ये सगळं चांगलं व्हायला सुरुवात होईल। बघा, आता मी तुम्हाला एक 2 ते 3 उपाय सांगते, जसे जमतील तसे उपाय तुम्हाला करायचे आहेत। सगळ्यात पहिला उपाय हा आज दिवसभरात अगदी रात्री 12 पर्यंत तुम्ही कधीही करू शकता। या उपायासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे। मुलांना उत्तर दिशेला तोंड करून बसायला सांगायचं आहे। चौरंग असेल, पाट असेल किंवा अगदी सोफा असेल, जिथे तुमची मुलं बसतील त्या ठिकाणी बसायला सांगा। फक्त त्यांचं तोंड हे उत्तर दिशेला असलं पाहिजे। जो नारळ आपण घेतलेला आहे त्या नारळावरती एक त्रिशूल काढायचं आहे। त्रिशूल जमत नसेल, तुम्ही स्वस्तिक काढा किंवा ओम काढला तरीही चालेल। हा त्रिशूल, ओम किंवा स्वस्तिक तुम्हाला हळदी आणि कुंकवाने त्या नारळावरती काढायचा आहे। नारळाची शेंडी ही आपल्या मुलांकडे राहील अशा पद्धतीने उजव्या हातात हा नारळ आपल्याला घ्यायचा आहे। म्हणजे उजव्या हाताचा जो तळहात आहे, या तळहातावरती हा नारळ ठेवायचा आहे। त्यावर काढलेलं स्वस्तिक किंवा ओम हे त्याच्या वरती येईल अशा पद्धतीने हा नारळ व्यवस्थित हातामध्ये पकडायचा आहे। त्यानंतर आपली मुलं ज्या ठिकाणी बसलेली असतील, तर त्या मुलांवरून हा नारळ वरपासून खालपर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे। बरोबर 7 वेळा हा नारळ उतरवला, 7व्या वेळेस जेव्हा हा नारळ उतरवाल, तेव्हा तसाच तो नारळ घराच्या बाहेर घेऊन जायचा। कुणाकडेही बघायचं नाही, कुणाशी काही बोलायचं नाही, कुणी टोकलं रोखलं कुणाचं काही ऐकायचं नाही। जेव्हा हा नारळ घराच्या बाहेर घेऊन जाल, मागे वळून बघायचंही नाही। घराच्या पुढच्या भागात निघून जायचं, जिथे मोकळी जागा असेल, मोकळा भाग असेल, मोकळं अंगण असेल, एखादं झाड असेल, तर त्या ठिकाणी हा नारळ सोडायचा। म्हणजे त्या ठिकाणी हा नारळ ठेवायचा, हात झटकायचे। घरामध्ये येण्यापूर्वी स्वच्छ हातावर पायावरती पाणी घ्यायचं आणि मग त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा। हा उपाय केल्याने तुमच्या मुलांवरील विघ्न, अडथळे, क्लेश, कलह सगळं काही निघून जाईल। यानंतरचा दुसरा उपाय, हा उपाय आपल्याला उतरत्या वेळात म्हणजे संध्याकाळी 7च्या पुढे रात्री 9च्या आत करायचा आहे। यासाठी तुम्हाला उजव्या हातामध्ये थोडेसे मिठाचे खडे घ्यायचे आहेत, त्यावरती काळी मोहरी घ्यायची आहे। सोबत तुम्हाला 2 लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत।
या तीनही वस्तू तुम्हाला उजव्या हातात घेऊन गोलाकार उजवीकडून डावीकडे जाईल अशा पद्धतीने 7 वेळा आणि डावीकडून उजवीकडे जाईल अशा पद्धतीने 7 वेळा तुमच्या मुलांवरून ह्या तीनही वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत. घराच्या बाहेर जायचं आहे आणि त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरून देखील ह्या वस्तू 7 वेळा ओवाळायच्या आहेत. त्यानंतर घराच्या समोरच्या भागात जायचं. जिथे कुठे मोकळी जागा दिसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ह्या वस्तू फेकून द्यायच्या आहेत. पुन्हा एकदा घरात येण्यापूर्वी स्वच्छ हात पाय धुवायचे आहेत आणि त्यानंतर घरात प्रवेश करायचा आहे. हा उतारा देखील तुम्ही जर आजच्या या पौर्णिमेला केला तर तुमच्या मुलांवरील अकालीन संकट, विघ्न, अडथळे सगळं काही दूर होईल आणि तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल. आता तिसरा आणि अत्यंत प्रभावी असणारा उपाय. या उपायासाठी तुम्हाला तुरटी लागणार आहे. तुरटीचा फक्त तुम्हाला 1 खडा घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे. लिंबू जे घ्याल त्याला मध्ये थोडीशी चीर घालायची आहे. अगदी 2 तुकडे होतील इतकं नाही, फक्त मध्ये एक नॉर्मल चीर घालायची आहे आणि त्याच्यासोबत तुरटीचा खडा. दोनही वस्तू आपल्या एकाच हातात, उजव्या किंवा डाव्या कुठल्याही हातात तुम्ही घेऊ शकता. आता तुम्हाला तुमच्या मुलांना ज्या ठिकाणी बसायला सांगायचं आहे त्या ठिकाणावरून मुलांचं तोंड हे दक्षिण दिशेला असेल अशाच पद्धतीने मुलांना तिथे बसायला लावायचं आहे. त्यानंतर तुरटीचा खडा आणि लिंबू दोनही वस्तू तुम्हाला तुमच्या मुलांवरून ओवाळायच्या आहेत. पुन्हा एकदा उजवीकडून डावीकडे जातील अशा पद्धतीने दोनही वस्तू ओवाळून घ्यायच्या. त्या दोनही वस्तूंमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की माझ्या मुलांवरील इडा पिडा, संकट, क्लेश, कलह सगळं निघून जाऊ दे. माझ्या मुलांची भरभरून प्रगती होऊ दे. मुलांच्या वाट्यात येणारे अडथळे दूर होऊ दे. मुलांच्या कामात येत असणारी विघ्न नष्ट होऊ दे. जे काही सकारात्मक म्हणायचं आहे ते म्हणा, जे नकारात्मक नकोय ते म्हणा. आणि त्यानंतर हे लिंबू आणि तुरटीचा खडा घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे. बाहेर गेल्यानंतर लिंबू जे आहे ते दक्षिण दिशेला फेकायचं आहे आणि तुरटी जी आहे ती उत्तर दिशेला फेकायची आहे. बघा, तुरटी जशी तुम्ही उत्तर दिशेला फेकाल मुलांच्या आयुष्यामध्ये सुख यायला लागेल आणि हे लिंबू जसं तुम्ही दक्षिण दिशेला फेकाल तसं मुलांवरील संकट हे निघून जाईल. सगळ्यांनाच माहिती असेल की लिंबू आणि तुरटी दोनही गोष्टी नकारात्मकता संपवण्यासाठी खास असतात. तुरटी ही लक्ष्मीला प्रसन्न करणारी असते तर लिंबू हे नकारात्मक शक्तींचा नाश करणार असतं. जेव्हा या दोनही गोष्टी मुलांवरून उतरवून घराच्या बाहेर फेकाल तेव्हा मुलांवरील आजारपण, विघ्न, अडथळे, अपयश सगळं लिंबामार्फत घराच्या दक्षिण दिशेला फेकलं जाईल. कारण दक्षिण दिशा ही नकारात्मकता नष्ट करणारी दिशा आहे. तर उत्तर दिशा ही लक्ष्मीप्रिय, लक्ष्मीला प्राप्त करणारी, लक्ष्मीला प्रसन्न करणारी दिशा आहे. जेव्हा तुम्ही हा तुरटीचा खडा उत्तर दिशेला फेकाल तेव्हा त्याच दिशेहून तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी येईल. मुलांच्या आयुष्यामध्ये सुखाचे मार्ग हे ओपन होतील. मुलांच्या कामातील अडथळे दूर होऊन त्यांना प्रत्येक कामात यशाची प्राप्ती होईल. अत्यंत साधे सोपे उपाय आहेत. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.